तर या संदर्भात पुढे मोठी बातमी, राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ आता सपकाळांच्या भेटीला गेलेलं आहे आणि एनसीपी आमदार सपकाळांच्या भेटीसाठी पोहोचलेले असल्याचं कळतंय। बारामती पोटनिवडणुकांबाबत ही महत्त्वाची भेट आहे। या क्षणाचे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते बारामती पोटनिवडणुकीकडे, कारण काँग्रेस इकडनं उमेदवारी माघारी घेणार की नाही याकडे लक्ष आहे। तर आता राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ सपकाळांच्या भेटीसाठी गेलेलं आहे। मनश्री पाठक आमचे प्रतिनिधी या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून पुन्हा एकदा जाऊया आपण मनश्रीकडे। मनश्री, आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती करण्यासाठी राष्ट्रवादीचं एक शिष्टमंडळ सपकाळांच्या भेटीला गेलं असल्याचं कळतंय। काय नेमके या संदर्भातले तपशील येत आहेत? राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ हे भेटीला तर पोहोचलेलं आहेच, मात्र आता काँग्रेसमध्ये अंतर्गत चर्चा, अंतर्गत खलबतं ही सुरू झालेली आहेत। एक सगळ्यात महत्त्वाची बातमी येते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन केलेला आहे। सोबतच काय चर्चा झाली आहे मुख्यमंत्र्यांच्या आणि हर्षवर्धन सपकाळांच्या फोनमध्ये ही देखील आता समोर आलेली आहे की अजित पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते होते आणि अपघाती निधनानंतरची ही पोटनिवडणूक आहे, त्याच्यामुळे आपण उमेदवारी मागे घ्यावी, महाराष्ट्राची ही संस्कृती आहे अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना केलेली आहे। त्याच्यामुळे एकीकडे राष्ट्रवादीच्या काही आमदारांचं शिष्टमंडळ हे हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला आलेलं असतानाच मुख्यमंत्र्यांचा देखील हर्षवर्धन सपकाळांना फोन आलेला आहे आणि सोबतच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपावी अशा पद्धतीचं एक आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे आता काँग्रेसमधून नेमका काय निर्णय समोर येतोय हे बघणं महत्त्वाचं आहे। काही वेळापूर्वीच मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी सुद्धा हर्षवर्धन सपकाळांची चर्चा झालेली आहे। कलेक्टिव्हली निर्णय होईल काँग्रेसमधून असंच सांगण्यात येत आहे। त्याच्यामुळे मतं आजमावली जातात आणि जास्तीत जास्त खरं तर ही दाट शक्यता आहे की पुढच्या काही वेळात, पुढच्या साधारणतः अर्धा ते पाऊण तासात ही उमेदवारी मागे घेतल्याची घोषणा, अधिकृत घोषणा ही काँग्रेसकडनं केली जाऊ शकते। त्याच्यामुळे यावर सगळ्यांची नजर आहे। एकीकडे काँग्रेसच्या उमेदवारापर्यंत मात्र अजून अद्याप उमेदवारी मागे घेण्यासंदर्भातला कोणताही निरोप पोहोचलेला नाहीये, ते देखील वेट अँड वॉचवरती आहेत। त्याच्यामुळे आता राष्ट्रवादीच्या आमदारांचं हे शिष्टमंडळ भेटून गेल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अधिकृतपणे काही निर्णय जाहीर करतायत का हे बघणं महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्र्यांचा सुद्धा फोन येऊन गेलाय। उपमुख्यमंत्री ज्या स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत त्या सुनेत्रा पवारांनी एकदा नाही तर तब्बल 3दा फोन केलेला आहे हर्षवर्धन सपकाळांना उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात। त्याच्यामुळे लवकरात लवकर काँग्रेसकडनं आता निर्णय येणं हे अपेक्षित आहे। अर्थात जरी काँग्रेसने उमेदवारी मागे घेतली तरी सुद्धा ही निवडणूक काही बिनविरोध होणार नाहीये, कारण अनेक उमेदवार, अनेक वेगवेगळे उमेदवार हे या निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत। मात्र काँग्रेससारखा मोठा पक्ष, विशेषतः महाविकास आघाडीमधला घटक असणाऱ्या या पक्षाने जर आपला उमेदवार या निवडणुकीतून मागे घेतला तर निश्चितपणे सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला जास्तीत जास्त बळ मिळेल असा एक कयास बांधला जातोय आणि त्यामुळेच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना सातत्यानं आता फोन यायला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात राष्ट्रवादीच्या आमदारांच्या शिष्टमंडळाची ही भेट झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपला निर्णय जाहीर करतील। ठीक, मनश्री, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, कारण बारामतीतल्या या पोटनिवडणुका बिनविरोध होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। आज जरूर आपण वेळोवेळी चर्चा करूया। तर याच संदर्भामध्ये काही वेळापूर्वी मंत्री मकरंद पाटील यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली तेही आपण पाहूया। सपकाळ साहेबांना आमच्या पक्षाच्या वतीनं विनंती करण्याकरता आलेलो आहे की त्यांनी त्यांच्या पक्षाचा जो उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो अर्ज त्यांनी माघारी घ्यावा अशी विनंती करण्यात। परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी आपण येत आहात, अवघे काही तास उरलेले आहेत। हा प्रयत्न आधीपासून चालू आहे। वहिनी सुद्धा त्यांच्या वरिष्ठांशी, प्रदेशाध्यक्षांशी स्वतः बोललेले आहे आणि पक्षातली वरिष्ठ मंडळी सुद्धा सातत्यानं संपर्क आहेत। पण हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलेलं आहे सुनेत्रा वहिनी यांच्या व्यतिरिक्त आम्हाला कुणाचाही फोन आला नाही। आज रोहित पवार भेटून गेल्यानंतर कुठेतरी आता राष्ट्रवादीला जाग आली आहे। नाही, असं काही नाही आहे। सगळेजण वरिष्ठ मंडळी प्रयत्न करतायत आणि आम्ही सुद्धा आता आमचं शिष्टमंडळ आज विनंती करण्याकरता आपण या ठिकाणी शिष्टाईला आलेला आहात। विनंती आता दादांना खऱ्या अर्थानं आदरांजली व्हायची असेल तर वहिनींच्या विरोधातली उमेदवारी काँग्रेसनं मागे घ्यावी अशी चर्चा सकारात्मक होईल। बघूया, आता भेटायला आलोय आणि मला खात्री आहे।